त्यावेळेस या ठिकाणी मीटिंग सुरू झाली त्यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील या ठिकाणी होते, वाजेसाहेब या ठिकाणी होते, लोखंडे साहेब होते. त्यावेळेस अजितराव नवले खरं तर प्रामुख्याने ज्यावेळेस उभे राहिले त्यांनी पहिल्यांदा सत्यजित तांबे यांना सुनावलं की पहिल्यांदा अकोल्याचं नाव त्याच्यामध्ये ॲड करा. त्यावेळेस सत्यजित दादाने काय उत्तर दिलं काय सांगाल? आता तो विषय परत नको. अकोल्याला रेल्वे आल्याशिवाय पुढती जाणार नाही. अकोल्याचा जो मूळ थांबा देवठाण होता आणि बोटा हे दोन स्टेशन अकोले तालुक्याला मिळाले पाहिजेत, कारण अकोले तालुक्यातूनच या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं जन्म झालेला आहे. देवठाणसह नाशिक पुणे रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि पहिली जी काही अलाइनमेंट होती देवठाणसह ती मान्य झाली पाहिजे. याच्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी संमती द्यावी. ही मागणी मान्य असेल आमचं देवठाणकरांचं म्हणणं तर एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत या मागणीच्या संमतीसाठी आपण करावं ही विनंती मी आपल्याला करतो. मागण्यांच्या क्लिअर आहे. एकदा परत मी आपल्या सगळ्यांचा आभार तुमच्या वतीने व्यक्त करतो. हा म्हणजे आता हा विषय संपला की या मागणीसह आपण पुढे एकत्र लढणार आहोत. हा क्लिअर आपण केलेला आहे. आता मी खूप वेळा अभिनंदन करायला तयार आहे. आता परत एकदा त्यांनी क्लिअर केल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूया. आणि आमचा तालुका दुर्लक्षित आहे, त्यामुळं आंदोलनकर्त्यांची जी काही जी कोर कमिटी आहे त्यामध्ये त्यामुळं त्या रूट संदर्भामध्ये पूर्ण एकमत झालेलं, त्याविषयी कोणत्या प्रकारच्या किंतु आता या कोणाच्या मनात राहिलेला नाही. 100% रेल्वे जाईल, ती अकोले मार्गे जाईल. नक्कीच. ज्यावेळेस खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स किंवा या ठिकाणी मीटिंग चालू होती, या ठिकाणचं जे मंथन होतं त्यावेळेस यामध्ये निश्चित झालं की जर कदाचित सरकारने ऐकलं नाही तर जनरेटा उभा करायला लागेल आणि त्यावेळेस त्याचं नेतृत्व अकोले तालुक्याचे नेते तथा राज्याचे नेते अजितराव नवले यांनी ते नेतृत्व करावं आणि मग ती आंदोलनाची दिशा कशी असेल, कारण ज्या वेळेस अजितराव नवलेंनी आंदोलन केलं त्यावेळेस ते यशस्वीरित्या पार पडलं अशी भूमिका सर्वांमध्ये करण्यात आली. त्यामुळं अकोलेकरांचं जे आंदोलन आहे ते आता आंदोलनात दिशा मिळणार आहे. नक्कीच अकोले बोटा हे स्टेशन झाल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा या ठिकाणी नमूद आणि कबुली देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घोटी अकोले आणि शिर्डी या मार्गेसुद्धा नवीन प्रस्तावसुद्धा आमदार महोदयांनी या ठिकाणी क्लिक केला आहे. त्यामुळं अकोलेकरांनी प्रत्येक जे काही आंदोलन होईल प्रत्येक दिशा असेल त्यामध्ये सर्वांनी सर्व पक्षीयांनी सहभागी राहणं तेवढंच काळाची गरज आहे. मी प्रतिनिधी संदीप लातखळे, राजयोग न्यूज, अकोले.